नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. संपूर्ण उन्हाळा आणि आता पावसाला थोडीफार सुरुवात झाली असली तरी तुम्ही मॅमलरिया कॅक्टसचा हा बहर बघू शकता. यातला जवळपास प्रत्येक कॅक्टस कळ्या फुलांनी भरलेला आहे. कॅक्टसची फुले इतकी सुंदर दिसू शकतात यावर कधीकधी विश्वासच बसत नाही. या बहराचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे भरपूर ऊन, कुंडीतील योग्य माती आणि प्रत्येक कॅक्टसला वाढण्यासाठी ऐसपैस जागा. सुरुवातीला याचा एकच लाडू मिळाला होता. तो मी अशा छोट्या कुंडीत लावला होता. थोड्याच दिवसात त्या छोट्या कुंडीत त्याची भरपूर पिल्ले तयार झाली. लवकरच त्यांना छान फुलेही येऊ लागली. त्यावेळी मी या मॅमलरिया कॅक्टसचा व्हिडिओ केला होता. त्यानंतर जवळपास वर्षभरात हे अजूनच जास्त वाढले. कुंडी ओव्हरफ्लो होऊ लागली. म्हणून 2 वर्षापूर्वी याचं रिपॉटिंग केलं. ते कसं आणि कधी करायचं याबद्दलचा आजचा व्हिडिओ. या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती करून व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक गंमत दाखवते. या कुंडीतील कॅक्टस बहरत असताना त्याला असं फळ लागलं. आता प्रत्येक वेळी फळ म्हटलं की ड्रॅगन फ्रूटसारखं गर्रेदार असेल असं काही नाही. फार तर अगदी छोटीशी शेंग म्हणता येईल याला. फुलांचे यशस्वीपणे परागीभवन झाले तर कॅक्टसला अशा शेंगा येतात. त्या विविध आकारात आणि गडद रंगाच्या असतात. या प्रत्येक फळात एक बी असते. कुतूहलापोटी मी ते बी पेरले, परंतु कॅक्टस काही उगवला नाही. असो, आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. जर तुमच्याकडे मॅमलरिया किंवा अशा प्रकारचे कोणतेही कॅक्टस असेल तर 2 ते 3 वर्षातून एकदा त्याचे रिपॉटिंग करा. जेव्हा कॅक्टस असे कुंडीबाहेर वाढू लागतील, ओव्हरफ्लो होतील, तेव्हा रिपॉटिंग करा. आणि कधी करावं बरं हे रिपॉटिंग? तर साधारणपणे उन्हाळ्यात कॅक्टसच्या वाढीचा काळ सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच शक्यतो वसंत ऋतूनंतर करा. मार्च ते जून जुलैपर्यंत करू शकता. त्यासाठी अति पाऊस किंवा अति थंडी असेल तर मात्र टाळा. 2 वर्षापूर्वीच्या एप्रिलमध्ये हे रिपॉटिंग केलं होतं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, रिपॉटिंग करण्याआधी 8 दिवस पाणी देणं पूर्ण बंद केलं, जेणेकरून माती पूर्ण कोरडी राहील. रिपॉटिंगसाठी बागेतील माती आणि खत हे दोन्ही 25-25% आणि वाळू 50% असं घरगुती मिश्रण तयार केलं. मातीचं मिश्रण पाण्याचा चांगला निचरा होणारं असावं. जर तुम्ही हवं असेल तर आता कॅक्टसचे पॉटिंग मिक्सचर ऑनलाईन मिळते, ते वापरू शकता, ज्यामध्ये परलाईट, प्युमिस यांचा समावेश असतो. यात थोडंसं बुरशीनाशक टाकून चांगलं मिक्स केलं आणि हे तयार मिश्रण पसरत कुंडीत भरलं. मॅमलरिया कॅक्टसची मुळे नाजूक असतात. ती पाणथळ मातीत लगेच सडतात. त्यामुळे अत्यंत सच्छिद्र आणि खडबडीत असे मातीचे मिश्रण वापरावे. कुंडी चारी बाजूनी हलके हलके आपटून माती मोकळी केली. या लाडूंना धक्का लागू नये म्हणून मातीतच कुंडी मोकळी केली. मग त्यातील एक एक लाडू वेगळा काढला. काळजीपूर्वक खेचून काढला. तेव्हाची मातीसुद्धा किती सुटसुटीत आहे हे बघू शकता. हाताचे संरक्षण करण्यासाठी जाड किचन टॉवेल किंवा चिमटा किंवा बागेत काम करताना जाड चामड्याचे हँडग्लोव्ज असतात, ते वापरू शकता, म्हणजे काटे टोचणार नाहीत. जर माती घट्ट झालेली असेल तर ती मुळांना लागलेली असू शकते. ती ब्रशने साफ करून घ्या. मुळ्या जास्त वाढल्या असतील तर छाटून टाका.
नव्याने तयार केलेल्या कुंडीत मध्यभागी छिद्र पाडून कॅक्टस ठेवा. जुन्या कुंडीत ज्या खोलीवर होता त्याच खोलीवर एक एक कॅक्टस ठेवून द्या. बुंध्याभोवती मातीचा थर घाला, त्यामुळे कॅक्टसला स्थिर होण्यास मदत होते. आता रिपॉटिंग तर करून झाले. यानंतरची महत्त्वाची स्टेप म्हणजे कमीत कमी 1 आठवडाभर तरी हे कॅक्टस असेच कोरडे राहू द्या. पाणी लगेच घालू नका. त्यानंतर मात्र थोडेसे पाणी घालून अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी कुंडी ठेवावी. 4-8 दिवसानंतर सगळे कॅक्टस स्थिर झाले की मग भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवावी. आता माझ्या टिप्स तर सांगून झाल्या. मी रिपॉटिंग केल्यावर ते कॅक्टस हळूहळू वाढत राहिले, बहरत राहिले. फुले कॅक्टसची पण किती सुंदर दिसत आहेत पहा. धन्यवाद.